Hello student, welcome to this online class. This is our second video, and last period we have started to this poem. The title is Indian Weavers, and we have seen the activities from the icebreakers, and today we are going to start this poem. Okay, first of all we see the introduction of the poetess. कवितेचा इथं थोडासा थोडक्यात परिचय दिलेला आहे, तो आपण पाहूया. Sarojini Naidu, 1879 to 1949, was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. या ज्या कवयित्री आहेत त्या एक उत्कृष्ट राजकीय कार्यकर्त्या होत्या आणि त्या महिला चळवळीच्या पुरस्कर्त्या सुद्धा होत्या किंवा त्यांनी महिलांसाठी कार्य केलेलं आहे. अँड द फर्स्ट इंडियन वुमन, त्या अशा पहिल्या भारतीय महिला आहेत की ज्यांनी जो स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जो पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी किंवा त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. जो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता त्या काळातील हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांनी खूप महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. आणि आपल्याला लक्षात येईल की ही कवितासुद्धा त्या स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरित आहे किंवा त्या अशा काही गोष्टी आपल्याला या कवितेमध्ये दिसतील. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिक्वेट ऑफ नाइटिंगेल ऑफ इंडिया. किंवा त्यांचं एक कवयित्री म्हणून जे काम त्यांनी केलेलं होतं त्यामुळेच त्यांना एक उपमा किंवा त्यांचं एक टोपण नाव आहे किंवा त्यांना आपण भारताची गान कोकिळा असं म्हणून सुद्धा ओळखतो. ही एक त्यांची दुसरी ओळख आहे. Later she became the governor of the United Province in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. This is a short introduction of the poetess Sarojini Naidu. And now let's see about the poem. थोडक्यात इथं कवितेबद्दल दिलेलं आहे सेकंड पॅराग्राफमध्ये. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट. ही एक लहान कविता आहे, शॉर्ट पोएम आहे, फक्त 3 कडवे या कवितेमध्ये आहेत. अँड इन दिस 3 स्टँजा देर आर 3 टाइप्स ऑफ गारमेंट. ठीक आहे, गारमेंट कपडा, वस्त्रांचे किंवा 3 प्रकारचे कापड इथं या 3 कडव्यांमध्ये आहेत, त्यांचा उल्लेख केलेला आहे. दॅट द वीवर्स वीव ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. हे 3 प्रकारचे जे कापड आहेत ते दिवसातील वेगवेगळ्या 3 वेळेंमध्ये जे विणकर आहेत ते तयार करतात. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. हे प्रत्येक जे कडवं आहे त्याच्यामध्ये वेगळी वेळ दाखवलेली आहे, त्यासोबतच मानवी जीवनातील काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स दाखवलेले आहेत, क्षण दाखवलेले आहेत. त्याचबरोबर मानवी जीवनातील ज्या महत्त्वाच्या स्टेजेस आहेत त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत. जसं की बर्थ यालाच चाइल्डहूड असंही म्हणता येईल, बालपण, जन्म आणि बालपण. सेकंड स्टेज आहे अडल्टहूड, प्रौढ अवस्था किंवा यंग, तारुण्य. अँड थर्ड स्टेज दाखवलेली आहे जी की मानवी आयुष्यातील शेवटची, थर्ड अँड लास्ट स्टेज इज डेथ. तर या 3 महत्त्वपूर्ण मानवीय अवस्थांचा सुद्धा इथं उल्लेख केलेला आहे किंवा त्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टँजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. या कवितेमध्ये
तीन कडवे आहेत आणि त्या तीन कडव्यांमध्ये तीन प्रकारचे गारमेंट दाखवले. त्याचबरोबर त्या तीन गारमेंटचा कलर, कपड्यांचा कलर, म्हणजे तीन प्रकारचे कलर्स इथं सांगितलेले आहेत आणि ते कलर्स ते सुद्धा कशा आहेत, सिग्निफिकंट आहेत किंवा ते काय, ते कलर्स कशाबद्दल सांगतात किंवा काय इंडिकेट करतात. द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. त्या कडव्यांमध्ये जो प्रसंग किंवा जी घटना सांगितलेली आहे त्या घटना कशा आहेत हे त्या कलर किंवा रंगाद्वारे दाखवलेलं आहे. ओके, दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ पोएट अँड इंट्रोडक्शन ऑफ द poem. Now let's see the actual poem. Indian weavers. Weavers weaving at break of day. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. दिस इज द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द पोएम. कवितेतील पहिलं कडवं आहे हे. आणि ज्यावेळेस मी कवितेचं वाचन करत आहे त्यावेळेस तुमचं त्या ओळींवरती लक्ष असायला पाहिजे. इन द फर्स्ट स्टॅन्झा द बिगिनिंग इज weavers weaving at break of day. Break of day means in early morning, सकाळी लवकर, at the time of sunrise, सूर्योदयाच्या वेळी. Why do you weave a garment so gay? शेवटी काय आहे, क्वेश्चन मार्क. That here poetess asks a question to the weavers. She see the weavers are weaving at break of day. त्या पाहत आहेत की जे विणकर आहेत, विवर्स म्हणजे काय तर विणकर, ते त्यांचं काम, दे आर विविंग, ते काहीतरी विणत आहेत खूप सकाळी सूर्योदयाच्या वेळी, इन अर्ली मॉर्निंग ते काहीतरी विणत आहेत. सो शी आस्क अ क्वेश्चन, वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? वीव विणणे, गारमेंट एक प्रकारचं कापड. ते जे काही विणत आहेत ते कसं दिसत आहे किंवा त्यावेळेस ते कसे आहेत, सो गे. गे म्हणजे ते ब्राईटफुल किंवा ते खूप, गेचा अर्थ असा सुद्धा होतो आनंदी, किंवा ते खूप आकर्षित आहे, ब्राईटफुल आहे, तेजस्वी आहे. आणि ते कोणत्या रंगाचं आहे? ब्ल्यू ॲज द विंग. कवयित्रीने पोएटेसने हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? तुम्ही जे काही विणत आहात ते इतकं तेजस्वी, इतकं ब्राईटफुल आहे, किंवा ते तसं का आहे? देन द वीवर्स आन्सर, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ halcyon wild, we weave the robes of newborn child. ठीक आहे, ज्या प्रकारचं कापड ते विणत आहे तर त्याचा रंग कसा आहे? ब्ल्यू, ब्ल्यू निळसर. आणि तो कशासारखा आहे? ॲज द विंग ऑफ अ halcyon wild. halcyon नावाचा जो एक पक्षी आहे किंवा त्याला किंगफिशर असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तिथं मिनिंगसुद्धा दिलेलं आहे. halcyon किंगफिशर, अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स. असा पक्षी की ज्याचे पंख कसे आहेत, थोडेसे निळसर रंगाचे, ब्राईटफुल आहेत. प्लम्स म्हणजे पिसं, पंख. ठीक आहे, तर त्याचा रंग कसा आहे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ halcyon wild. विंग, पंख. अँड द आन्सर, we weave the robes of newborn child. तर आम्ही काय विणत आहोत? नवीन जन्मलेल्या बाळासाठी आम्ही एक कपडा तयार करत आहोत. रॉब्स म्हणजे एक प्रकारचा कपडा. फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. ज्यावेळेस कवयित्रीने इथं प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही इतकं आनंदी, इतकं तेजस्वी, इतकं ब्राईटफुल असं काय विणत आहात किंवा का विणत आहात, तर तिथे त्यांनी आन्सर दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे.
दॅट दे आर विविंग द रॉब्स, एक प्रकारचं कापड नवीन जन्मलेल्या बाळासाठी ते एक प्रकारचं कापड तयार करत आहेत. त्याचबरोबर या कडव्यामध्ये एक वेळ दाखवलेली आहे. दिवसाची पहिली प्रहर, प्रहर म्हणजे वेळ. ते फर्स्ट लाईनमध्येच एक फ्रेज आहे, ब्रेक ऑफ डे, शब्दसमूह आहे तिथं, ब्रेक ऑफ डे. तर हा शब्दसमूह काय दाखवतो? वेळ. दिवसाची पहिली प्रहर म्हणजे सकाळ एक प्रकारे इथं दाखवलेली आहे. त्यानंतर एक शब्द आलेला आहे गे. गे म्हणजे त्याचा अर्थ सांगितला तो गे मीन्स आनंदी, ब्राईटफुल, तेजस्वी किंवा डोळ्याला आनंद देणारा ते वातावरण आहे किंवा ते कापड आहे किंवा त्याचा रंग तसा आहे. ठीक आहे. वेळ सुद्धा कशी दाखवलेली आहे? सकाळ जी की कशी असते? फ्रेश असते किंवा वातावरण तिथं आनंदी असतं, आल्हाददायक असतं, डोळ्यांना ते आराम देणारं असतं, अट्रॅक्टिव्ह असतं. त्याचबरोबर त्या विणकर जे कापड तयार करत आहेत, जे रॉब तयार करत आहेत, त्याचं ते सुद्धा कसं आहे? इट इज सो गे, इट इज इन ब्ल्यू कलर, निळसर कलरचा आहे ते, आणि निळा रंग तो सुद्धा कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो, ब्राईटफुल असतो. ठीक आहे. ही वेळ दाखवलेली. त्याचबरोबर दिवसातील पहिली प्रहर तर दाखवलेलीच आहे, त्याचबरोबर मानवी आयुष्यातील पहिली अवस्था, फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ इथं सांगितलेली आहे, बॉर्न किंवा चाइल्डनेस, चाइल्डहुड, बालपण इथं दाखवलेलं आहे. बालपण सुद्धा कसं असतं किंवा लहान मुलं कशी असतात? नेहमी आनंदी असतात, ते आर अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. एकंदरीत जो मूड आहे किंवा जे ॲटमॉस्फिअर या फर्स्ट स्टँजामध्ये दाखवलेलं आहे ते कसं आहे? इट इज जॉयफुल, इट इज अट्रॅक्टिव्ह, इट इज ब्राईटफुल, आणि इट इज गुड, इट इज हॅपी. जे वातावरण आहे ते कसं आहे? आनंदी आहे. ओके, दिस इज अबाउट फर्स्ट स्टँजा. नाव लुक ॲट द सेकंड स्टँजा. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. In the second stanza, the first line is same, or the beginning is the same, weavers weaving. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या कडव्यामध्ये, पहिल्या स्टँजामध्ये सुद्धा सुरुवात तशीच आहे, वीवर्स विविंग, आणि सेकंड स्टँजामध्ये सुद्धा सुरुवात अगदी तशीच आहे, वीवर्स विविंग. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट म्हणजे रात्र किंवा संध्याकाळ झालेली आहे. अँड अगेन द पोएट इज आस्क अ क्वेश्चन टू द वीवर्स, वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट? हे तुम्ही जे कापड तयार करत आहेत ते कसं आहे किंवा ते इतकं ब्राईटफुल का आहे? वाय इट इज सो ब्राईट, इतकं तेजस्वी का आहे, इतकं अट्रॅक्टिव्ह का आहे? ब्राईट म्हणजे तेजस्वी, अट्रॅक्टिव्ह. देन द वीवर्स आन्सर टू द पोएटेस, like the plums of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. पाहिलं, वीवर्सनं त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की ते इतकं ब्राईटफुल का आहे किंवा ते कशासारखं आहे. इट इज लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक. प्लम्स पिसे, प्लम्स याचा अर्थ काय आहे? पिसे किंवा सॉफ्ट फिदर्स. फिदर्स म्हणजे सुद्धा पिसे, पक्ष्यांची पिसे. इट इज लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. जी मोर पिसा असतात ती कोणत्या रंगाची असतात? पर्पल अँड ग्रीन, थोडीशी हिरवट जांभळट रंगाची असतात, आणि त्याच रंगाचं हे कापड ते तयार करत आहेत विणकर. आणि मग ते काय आहे? वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. तर ते काय तयार करत आहेत? मॅरेज वेल्स, मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. क्वीनचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे? नववधू.
अ न्यू ब्राईड. ते नववधूचा जो पोशाख असतो किंवा ती जी चुनरी डोक्यावरती पांघरते, डोक्यावरती घेते, ते वेल्स म्हणजे काय इथं चुनरी. ते नववधू तिला कव्हरअप करण्यासाठी जे काही ओढणी किंवा चुनरी पांघरते त्याला काय म्हटलेलं आहे इथं मॅरेज वेल्स. ओके, दे आर विविंग अ मॅरेज वेल्स अँड इट लुक्स लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. नववधूसाठी ते कापड तयार करत आहेत आणि ते कोणत्या रंगाचं आहे पर्पल अँड ग्रीन लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक. मोरपिसासारखं ते मोरपिसांच्या रंगासारखं ते दिसत आहे. नाव इन दिस सेकंड स्टँडा ऑल्सो द टाइम इज इन द फर्स्ट लाईन द टाइम इज शोन. टाइम एक वेळ इथं दाखवलेली आहे. दिवसातील मध्य प्रहर किंवा दुसरी प्रहर इथं दाखवलेली आहे. नाईट ऑर इव्हिनिंग. अँड धिस टाइम द वीवर्स विविंग अट्रॅक्टिव्ह गारमेंट. एक आकर्षक असं ते कापड तयार करत आहेत. ते कसं आहे इट इज सो ब्राईटफुल लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक. ती मोरपिसांच्या रंगासारखं ते कापड आहे. अँड वेन द पोएटेस आस्क अ क्वेश्चन दे टेल इट्स अ मॅरेज वेल्स. ठीक आहे, ज्यावेळेस कवित्री तिथं प्रश्न विचारतात त्यावेळेस ते सांगतात की हे काय आहे नववधूसाठी किंवा नववधू जे कापड वापरते ते आहे. ठीक आहे, टाइम कोणते दाखवलेली आहे इव्हिनिंग और नाईट. अगेन जो शब्द आलेला आहे मॅरेज वेल्स. मॅरेज हा एक इथं शब्द आलेला आहे आणि ही एक ह्युमन लाईफमधील सेकंड स्टेज आहे किंवा मॅरेज म्हणजेच इथं दुसरे शब्द किंवा दुसरा अर्थ आपल्याला असा घेता येईल यूथ ऑर अडल्टनेस. अडल्ट. दिस मॅरेज वर्ड सजेस्ट द यूथ ऑफ ह्युमन बीइंग. ठीक आहे, किंवा हा जो मोमेंट आहे मॅरेज इट इज अ हॅपी जॉयफुल एनर्जेटिक. किंवा ही जी अवस्था असते यूथ ती कशी असते एनर्जेटिक. इट इज अट्रॅक्टिव्ह. त्यामुळे तो मोमेंट कसा आहे ही घटना कशी आहे आनंद देणारी आहे अट्रॅक्टिव्ह आहे किंवा एन्जॉयबल आहे. सो दॅट्स वाय द एक्सप्रेशन यूज इन द पोएम लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक. ठीक आहे, मोमेंट तसा आहे त्यामुळेच इथं जे एक्सप्रेशन वापरले लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक. ठीक आहे, ते जे नववधूचा पोशाख आहे तो कसा आहे कोणत्या रंगाचा आहे प्लम्स ऑफ द पिकॉक पर्पल अँड ग्रीन. ठीक आहे, म्हणजे हे जे तीन शब्द आहेत नाईट फॉल ऑफ नाईट ब्राईट अँड मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन और मॅरेज वेल्स ऑफ अ ब्राईड. हे तिन्ही शब्द एकमेकांशी निगडीत आहेत. दे आर रिलेटेड टू इच अदर आणि तिन्ही शब्द एक इंडिकेशन देतात दॅट इज एनर्जेटिक एन्जॉयबल हॅपीनेस अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, ते सिम्बॉलिक वर्ड्स आहेत. ठीक आहे, आणि आपण जर पाहिलं तर फर्स्ट स्टँजा आणि सेकंड स्टँजा या दोन्हीमध्ये किंवा या दोन्हीतील जे इव्हेंट आहेत मोमेंट आहेत प्रसंग सांगितलेले आहेत ते कसे आहेत आनंद देणारे आहेत. किंवा ज्या या दोन्ही अवस्था मानवी जीवनातील बर्थ चाइल्डहुड अँड सेकंड अडल्ट यूथ और इथं शब्द जो आलेला आहे मॅरेज. ठीक, हे या दोन्ही घटना कशा आहेत एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील या आनंदी घटना आहेत आनंदी क्षण आहेत. नेक्स्ट लेट्स सी द थर्ड स्टँजा. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. हे कवितेतील हे शेवटचं कळवा आहे शेवटचा स्टँजा आहे. पुन्हा एकदा सुरुवात तशीच आहे. Weavers weaving, the weavers are weaving something. आणि पुन्हा एकदा विवर्स ते विणकर काहीतरी विणत आहेत आणि यावेळेस ते कसे आहेत ते कोणत्या मोडमध्ये आहेत दे आर सॉलम अँड स्टील. ते थोडेसे गंभीर आहेत शांत आहेत. सॉलम म्हणजे इथं सिरियस गंभीर
अँड स्टील, थोडेसे नर्वस आहेत, शांत आहेत, उदास आहेत. And now the poetess asks a question, what do you weave in the moonlight chill? वेळ कोणती सांगितलेली आहे? द मूनलाईट चिल. खूप मध्यरात्र झालेली आहे किंवा मूनलाईट आहे आणि वातावरण कसे आहे? खूप चिल म्हणजे कूल, थंड. आणि इतक्या रात्री, इतक्या थंड वातावरणामध्ये तुम्ही काय विणत आहात? Now the weavers answer, we weave, white as a feather and white as a cloud. We weave a dead man's funeral shroud. ठीक, ते जे काही विणत आहेत ते कसं आहे? व्हाईट ॲज अ फिदर. व्हाईट शुभ्र रंग, पांढरा. फिदर पिसे. अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. वी weave a dead man's funeral shroud. ठीक आहे, आम्ही काय विणत आहोत? दे आर विविंग funeral shroud. Shroud, a cloth in which a dead person is wrapped. ठीक आहे, मृत व्यक्तीला गुंडाळण्यासाठी किंवा मृत व्यक्तीला झाकण्यासाठी जे कापड विणलं जातं, त्याला तयार केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? श्राउड. तर ते काय तयार करत आहेत? कफन तयार करत आहेत, फ्युनरल श्राउड तयार करत आहेत. If we see carefully all three stanzas, the last stanza, शेवटचं कडवं, शेवटचा स्टँझा हा कसा आहे? इट इज डिफरंट, इट इज अनलाईक, थोडासा वेगळा आहे. पहिल्या दोन कडव्यांपेक्षा तो थोडासा वेगळा आहे किंवा त्यात जो इव्हेंट दाखवलेला आहे, जो मोमेंट आहे किंवा जो मूड त्या मध्ये दाखवलेला आहे तो कसा आहे? इट इज डिफरंट. इन द मूनलाईट वीवर्स ॲटिट्यूड चेंज्ड. की त्यांचा मूड हा बदललेला आहे. दे बिकम सिरियस अँड काम. सॉलम अँड स्टील. सॉलम, सिरियस, ते थोडे गंभीर झालेले आहेत, उदास आहेत, शांत आहेत. द गारमेंट इज व्हाईट इन कलर. ते जे काही तयार करत आहेत, जे कापड ते विणत आहेत, ते कोणत्या रंगाचं आहे? इट इज इन व्हाईट कलर. लाईक फिदर अँड क्लाउड. दे आर विविंग द क्लॉथ्स ऑफ अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. ठीक आहे, ते काय तयार करत आहेत? फ्युनरल श्राउड. फ्युनरल श्राउड किंवा डेड मॅन हे आपल्याला इथं काय इंडिकेट, काय सजेस्ट करतं? द फायनल स्टेज ऑफ अ पर्सन, ऑफ अ ह्युमन बीइंग. ठीक आहे, मानवी जीवनातील शेवटची अवस्था इथं दाखवलेली आहे, मृत्यू. द व्हाईट कलर फिदर अँड क्लाउड कॅरिंग टू द स्टेटमेंट्स दॅट एंड ऑफ लाईफ. हा जो रंग आहे तो रंग कशाशी संबंधित दाखवलेला आहे? द फायनल स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, मानवी आयुष्यातील शेवटची अवस्था, मृत्यू, याच्याशी त्या रंगाचा संबंध इथं कवीनं दाखवलेला आहे, कवित्रीने दाखवलेला आहे. द व्हाईट कलर्स फिदर्स अँड क्लाउड कॅरिंग द स्टेटमेंट रिलेटेड टू द डेथ. ठीक आहे. दॅट एंड ऑफ लाईफ फिदर हॅड कम आउट ऑफ द विंग. ठीक आहे, फिदर आणि क्लाउड याचा इथं संबंध कसा दाखवलेला आहे? फिदर हॅड कम आउट ऑफ द विंग, जे पक्षाची पिसं असतात, जे पडलेली पिसं असतात, त्यांचा पूर्वीचा रंग निघून गेलेला असतो आणि ते कशा प्रकारचे दिसतात? व्हाईट. अँड नाव इट हॅज नो यूज. ठीक आहे, ते आता कशा आहेत? निरुपयोगी आहेत किंवा निर्जीव आहेत. अँड द क्लाउड इज मूव्हिंग. ढग हे कसं असतं? मुव्हेबल असतं किंवा सतत हलणारं असतं. इट इज नॉट कॉन्स्टंट, ते स्थिर नसतं किंवा विरघळणारं असतं. आफ्टर फ्यू मिनिट्स वी कांट सी द क्लाउड. ठीक आहे, म्हणजे जो ढगाचा एक आकार असतो तो आपण आहे तसा पाहू, आहे तसा तो नसतो किंवा तो बदलतो. इट इज मुव्हेबल. ठीक आहे, त्यामुळे या दोन शब्दाचा इथं संबंध दाखवलेला आहे. कशाशी? टू द डेथ, मृत्यूशी संबंध दाखवलेला आहे.
किंवा मृत्यू पांढरा रंग हा मृत्यूशी इथं काय केलेला आहे, जोडलेला आहे, रिलेट केलेला आहे. आणि अशा प्रकारे इथं कवीने द टाइम मूनलाईट चिल वेळ कोणती दाखवलेली आहे, दिवसातील शेवटची वेळ, एका दिवसाची शेवटची वेळ दाखवलेली आहे मूनलाईट. आणि या शेवटच्या वेळी वीवर्स कोणत्या मूडमध्ये आहेत, दे आर सिरियस, दे आर काम, शांत आहेत ते, दे आर नर्वस. आणि रंगसुद्धा कोणता दाखवलेला आहे, व्हाईट, व्हाईट ॲज अ फिदर, व्हाईट ॲज अ क्लाउड. त्याचबरोबर आणि शेवटची अवस्था, मानवी आयुष्यातील शेवटची अवस्था इथं दाखवलेली आहे कोणती, डेथ. अशा प्रकारे या 3 गोष्टींचा संबंध, या 3 गोष्टींमधील रिलेशन सरोजिनी नायडू यांनी या तिसऱ्या शेवटच्या कडव्यामध्ये दाखवलेला आहे. ओके, दिस इज अबाउट the all 3 stanza about this poem Indian Weavers. Indian Weavers. For today it is enough. त्यानंतरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज किंवा या कवितेची समरी किंवा ॲप्रिशिएशन, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.